सिद्धिविनायक काराव टीमच्या तो जिवारी लागलेला सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती चूक खरं तर त्यांना तिथून 7 चेंडू 3ची गरज होती. असं वाटलं होतं की तो सामना श्री सिद्धिविनायक काराव टीम सहज रीतीनं जिंकू शकतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये कधी काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. आम्ही नेहमीच चर्चेत आणतो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आहे ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं फारसं कठीण आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर तोच सध्या तरी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. एका साईडने आपण पाहतोय प्रतिमेश सप्रा आणि त्यांच्या समवेत राकेश कांबडी पाहायला मिळतात. दोन्ही हार्ड हिटर आहेत. प्रथमेश सप्राला कोण विसरून चालेल, ज्याने याच क्रीडांगणावरती उंबरबेडे बनाम श्री सिद्धिविनायक काराव टीम होती. 3 चेंडू 13ची गरज असताना त्याच्या पाठमधून 2 षटकार आणि 1 सिंगल दाबाले होते आणि त्यांना सहज रीतीने तो सामना जिंकून दिला होता. तो देखील कठीण परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभा राहिला होता. प्रथमेश सप्रा आपण त्या ठिकाणी पाहायला गेला होता. मागच्या महिन्यामध्येच ती मॅच झाली ओमसाई कडके आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये. ती देखील स्पर्धा मानाची आणि सन्मानाची पाहायला मिळाली याच क्रीडांगणावरती. ती देखील स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि आज देखील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र आमने सामने दोन्ही संघ तुल्यमान आहेत. दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. दोन्ही संघ बॅलन्समध्ये आहेत. दोन्ही संघांचा खेळ मात्र एकमेकांचा डावपेच त्यांना हे चांगलंच ठाऊक आहे. मात्र कोणता संघ कोणावरती भारी ठरेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. एका साईडने जे मल्हार लवाई टीम देखील स्वप्न बाळगून आली आहे की आम्ही देखील या क्रीडांगणावरून चॅम्पियन होण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो, आणि दुसऱ्या साईडने आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक काराव टीम देखील या ठिकाणी पाहायला मिळेल तर तो देखील संघ खूप फॉर्ममध्ये आहे. आपण नुकतंच वांगणीच्या क्रीडांगणावरती जी डोनेवाडी टीमनं जी स्पर्धा अटेंड केली होती त्या डोनेवाडी चषकामध्ये आपण पाहिलं गेलं तर राकेश कांबडी या खेळाडूच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजचा एक कूलर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तो देखील एक हार्ड हिटर आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. स्ट्राईक एंडवरती राकेश कांबडी आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती आणखीन एक विस्फोटक फलंदाज प्रथमेश सप्रा. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक, तेज तर्रार वेगवान दीपक ठोंबरे. पहिल्या P1च्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच, दोन्ही एंडनी बॅटिंग करावी लागेल. सध्या तरी लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम. पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय वेगाने टाकलाय, परंतु पहिलाच बॉल इथे वाईट खराब पाहायला मिळालाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाचं अकाउंट ओपन करत असताना गोलंदाज दीपक ठोंबरे, समोर फलंदाज राकेश कांबडी. खरं तर सागर कांबडीचा छोटा भाऊ आणि दोन्ही बंधू म्हटले तर एक हार्ड हिटर आहे. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत आणि सध्या तरी आपण पाहतोय छोटा भाऊ सुद्धा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती राकेश कांबडी. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि आज मात्र स्वतःच्या गाभासाठी धावसंख्या खूप किती उभारू शकतो जे मल्हार लवाई टीमच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल आपण पाहतोय गुडलिन स्पॉट्स होता. पडल्यानंतर पहा तुम्ही स्विंग झालाय आणि पडल्यानंतर आपण पाहिलं गेलं तर इथून आउट कटर पाहायला मिळाला. खरं तर बाहेर वळण घेणारा बॉल होता आणि निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज दीपक ठोंबरे क्या बात आहे. पहिलाच बॉलला वाईट फेकला, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट आलाय पण येतं तयार. शॉट ऑफ लेन डी फाईन बॉल पाठवले सरळ सीमा पार. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील राकेश कांबडीच्या बॅटमधून आलाय A1 क्वालिटीचा मॅक्झिमम इथे ठोकलाय षटकार. षटकार आलाय फलंदाज राकेश कांबडीच्या बॅटमधून. सुरुवात तर दमदार केली आहे, पहिला वार केलाय फलंदाज
राकेश कांबडीनं धावसंख्या दाखल आपण पाहतोय 7 ही धावसंख्या पाहायला मिळते. अजून खेळाडू कक्षामध्ये सर्व गुण संपन्न असं खेळाडू पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी बाटची लिडिंग एज आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, इटका जेव्हा पत्र देत असताना इथे फलंदाज बाद झालाय. राकेश कांबडी स्वस्तामध्ये परतलाय. फलंदाज राकेश कांबडी बॅक टू द पवेलियन. फलंदाज राकेश कांबडी परतावलाय डगआउटच्या रस्त्यावरती. खरं तर आपण पाहतोय राकेश कांबडीकडनं भरपूर अपेक्षा होत्या सिद्धिविनायक काराव टीमच्या, परंतु त्या ठिकाणी स्वतःवरती नाराज आणि आपण पाहतो या ठिकाणी डगआउटच्या रस्त्यावरती परतावा लागलाय. दीपक ठोंबरेनं केले कमबॅक. खरं तर पहिला चेंडू वाईट आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर लगेचच उत्तर दिलं की फलंदाज या ठिकाणी राकेश कांबडी बाद पाहायला मिळाला. बादची लिडिंग एज आणि एस्टरच्या पाठीमागे विकेट किपर आपण पाहतोय महेशला आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची चूक न करता तिथे भरपूर सगळा त्याने झेल टीपला. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. अगदी बॅटपासून चेंडू लांब ठेवले जातात. त्याचं एकमेव कारण आहे की इथून दीपक ठोंबरेला चांगलाच ठाऊक आहे की राकेश कांबडीच्या स्लॉटमध्ये चेंडू आले तर इथे आउट ऑफ पार्क पाहायला मिळतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार दीपक ठोंबरे. शॉट ऑफ लेनचा चेंडू खडे स्ट्रोक, स्टँड ऑन डिलिव्हरी, स्टँड ऑन स्लोट, बॉल सरळ चाललाय डीप विकेटच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. या ठिकाणी आपण पाहतोय सागर कांबडीच्या बॅट मधून आलाय पहिला असता डाका सिक्सर. हो थँक्यू. प्रत्येक 11 दारुल टीमचे कॅप्टन अर्थात चॉकलेट बॉय विवेक इंदोळे यांचं आगमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झालं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यांच्या सभावेत चेतन ठाकरे या सरांचं देखील आगमन झालं गेलं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहतोय प्रत्येक 11 दारुल टीम देखील खूप हंगामामध्ये पाहायला मिळेल. 19 फेब्रुवारीमध्ये आपण जर पाहिलं तर 19 फेब्रुवारी जगात भारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या गावामध्ये साजरा केली आणि त्यांच्याच निमित्तानं धारोळ प्रीमियर लीग देखील तिथे पाहायला मिळाली. हा चेंडू आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. तुम्ही दबाव पहा गोलंदाज दीपक ठोंबरेवरती. अगदी फलंदाज सागर कांबडीनं षटकार टुकल्यानंतर लगेच थोडासा दबाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक त्याने रिक्स घेतली होती, परंतु आता हा चेंडू वाईट आला. धावसंख्या दफलकावरती आपण पाहतोय 14 धावा दफलकावरती. दोन्ही फलंदाजांना खरं तर दोन्ही बंधूंना जी पूर्णपणे जबाबदारी आहे ती आता स्पष्टपणे दिसते की ते चांगली जबाबदारी पेलवत असताना पाहायला मिळत्या. समोरच्या दिशेला खेळून काढला आपण पाहतो लॉंग ऑफला मनीष आहे. चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय कोड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती मिळतील फक्त अवघ्या या 2 धावा आणि पाहता पहिलं पिबनचं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या पिबनच्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 बाद 16 धावा दाफलकावरती. या स्पर्धेचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. एका ओव्हरमध्ये हाईट फॅक्टरचे तुम्ही 2 चेंडू जर फेकत असाल अर्थातच कमरेपेक्षा जास्त वरती चेंडू जर फेकत असाल तर त्या गोलंदाजाला त्या ठिकाणी बाद केलं जाईल. एका ओव्हरमध्ये 2 चेंडू नो अर्थातच बीमर फेकले तर त्या गोलंदाजाला तिथे गोलंदाजी करता येणार नाही आहे. त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस कंपल्सरी ड्रेस तुम्हाला इथे हवा आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो
अगदी आपण जर पाहिला तर पंचांचा डिसिजन इट्स अ लास्ट डिसिजन. बॅटिंग करणारी टीम फक्त तुम्हाला भीमरसाठी रिव्ह्यू असणार आहे हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर आपण पाहतोय दोना एंडी बॅटिंग करावी लागेल. टाटा बाबारेंकडनं पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट मोर द विकेटनं. गौतम पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन्स होता कधी तर चेंडूमध्ये कधी परिवर्तन केलं आणि इथून टॉट बॉल आलाय. प्रथमेश सप्रा सध्या आपण पाहतोय स्ट्राईक इनवरती. त्याच्या कोठामधून देखील मोठमोठे नेहमीच आपल्याला फटके पाहायला मिळतात, परंतु इथून आपण पाहतोय गौतम चांगले कमबॅकिंगची गोलंदाजी करतोय. सुरुवातीला आपण पाहिलं गेलं तर दीपक ठोंबरेला जबरी मार देण्यात आला. एका ओव्हरमध्ये 16 धावा बनवल्या गेल्या. आता गौतमवरती ती जबाबदारी आहे. धावा कदाचित त्यांना थांबवायच्यात. पहिल्या सत्रामध्ये जितक्या धावा थांबवल्या जातील तितक्या त्यांना डिफेंड चेस करण्यामध्ये पुरेशा ठरतील. परंतु यावेळेस आपण पाहतोय एक एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना फलंदाज प्रथमेश सप्रा ऑन फायर. मिळतील धावा 4. हो, सचिन दादा नेमाने देखील या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये मूडमध्ये आहेत, कारण आज शुक्रवारचा दिवस आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. खरं तर प्रथमेश सप्राच्या बॅटमधून एक चौकार आला, परंतु यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट फटका सक्सेसफुल ठरलाय. बॉल सरळ चाललाय. लगातारचा दुसरा चौकार येतोय. फलंदाज प्रथमेश सप्राच्या बॅटमधून हा दणदणीत चौकार. प्रथमेश सप्रा या ठिकाणी आज मूडमध्ये बॅटिंग करतोय. खरं तर स्विचिटचे फटके सक्सेसफुल आपल्याला या ठिकाणी फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती जर अजून फलंदाज प्रथमेश सप्राच्या बॅटमधून चौकार आला तर मात्र दुसऱ्या दिवसामध्ये प्रथमतः तो चौकार हॅट्रिक कंप्लीट करू शकतो. कालच्या दिवसामध्ये एकाही खेळाडूनं विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक करू शकला नाहीये, परंतु आज ती संधी पुन्हा एकदा प्रथमेश सप्राकडे पाहायला मिळते. या चेंडूवरती चौकार आला तर या स्पर्धेमध्ये पहिली चौकार हॅट्रिक तो कंप्लीट करू शकतो. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉट्स होता, बॅट फिरवली होती, परंतु बॅटचा आणि चेंडूंचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. खरं तर फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश सप्रा. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गौतम आहेत. गौतम आव्हाटे तुम्हाला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज मोठ्या शैलीचा खेळाडू प्रथमेश सप्रा, परंतु बाट आणि चेंडूंचा व्यवस्थित कन्वर्ट होत नाही आहे. कदाचित डीप मिड विकेटला चेंडू ढकललाय. फक्त इथे एक धाव कंप्लीट केली. बॅकअप आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर या 2 धावा. कदाचित बॅकअप नसतं तर इथे चित्र वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये बॅकअप देणं फार महत्त्वाचं आहे. आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26, लॉस ऑफ 1 विकेट, 26 धाबा दाफलगावाती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगतीपथावरती. 4 ओव्हरची मॅच सुरुवातीपासूनच अटॅकिंग मूडमध्ये बॅटिंग त्यांनी केली आहे आणि सध्या तरी आपण पाहतोय या ठिकाणी प्रथमेश सप्रा चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाल्या. गोलंदाज गौतम आव्हाटे आपण पाहतोय कमबॅक करावा लागेल. कदाचित धावा भरपूर गेल्यात या ओव्हरमध्ये, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडूला फक्त खेळून काढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सप्रा करतोय. त्यांना माहिती आहे आता हवेच्या विरोधात आपल्याला षटकार ठोकायचे आहेत, त्यामुळे आता संयमता इथे दाखवावी लागेल. कधी संयमता तर कधी अटॅकिंग मूडमध्ये फलंदाजी करतोय आणि पाहता पाहता 2 षटक झाले समाप्त आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री सिद्धिविनायक कारव टीम 1 बाद 28 रन्स 28 धावा दाफलकावरती.
ही आर्थिक मदत आहे अर्थातच पुष्पगुच्छ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण पाहतोय ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये आपण पाहतोय जे कांसे गाभाशे सन्मान्य आदरणीय तेजस भोईर जे शिल्पकार आहेत. नुकतंच आपण पाहिलं 19 फेब्रुवारी जगात बारी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं पाषाणे गावामध्ये आणि त्यांच्याच हातांची ती कला आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एक भरपूर चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, त्या दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी या तुम्ही 4 ट्रॉफ्या पाहताय. त्या मात्र सन्मान्य आदरणीय तेजस भोईर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलं. त्यांचं देखील या ग्रामपंचायत चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जसं आपल्याला वेळ मध्यंतर काळामध्ये मिळेल ना तसं आपण चर्चा करू. परंतु पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. हा चेंडू ओव्हर फुल टॉस होता. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी फक्त चेंडूला दिशा दिली ते त्या ठिकाणी फक्त मिळतील या 2 धाबा. या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतो 30 धाबा दाफलकावरती. अजूनही खेळाडू कक्षामध्ये सर्व गुण संपन्न असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहतोय मनोज कांबडी सर असतील, त्यानंतर विजय डोके सर असतील, याच पंचकृषीमधील एक चांगले समालोचक, ते देखील हार्ड हिटर बॅटिंग आपल्याला नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही भरपूर खेळाडू सर्व गुण संपन्न असे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडू बाहेर वळण घेणारा होता, परंतु या ठिकाणी पंचामृत दर्शवतात व्हाईट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज अर्जुनला आपण पाहतोय. अर्जुन उघडे आपण पाहतोय या ठिकाणी 3ऱ्या षटकामध्ये 31 धाबा फलकावरती येत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट मोर द विकेटना. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय का त्याने फक्त चेंडू टॅप केलाय. एक धाव इथे डेंजर इन झोनला. खरं तर फलंदाज राकेश सागर कांबडी होते. कदाचित डायरेक्ट हिट केला असता तरी त्या विकेट संपादित करू शकला असता, परंतु त्या ठिकाणी रिक्स न घेता फक्त सिंगल धाव आली. बत्तीस धावा दाफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज अर्जुनला आपण पाहतो. अर्जुनला या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. कदाचित 2 षटकांमध्ये भरपूर धावा आकवडल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर फक्त अवघ्या 12 धावा खर्च केला होता, परंतु 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज अर्जुनला आणलं गेलं आहे आणि अर्जुनला या ठिकाणी आता कमबॅक करावा लागेल. कदाचित दोन्ही संघ सकाळच्या सत्रामध्ये कमबॅक करताय. टॉस जिंकला होता श्री सिद्धिविनायक काराव टीमनं आणि प्रथमतः मोठा धाडसी निर्णय सकाळच्या सत्रामध्ये त्याने घेतला आणि तो सध्या निर्णय भरपूर त्यांनी या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला आहे. पुन्हा तयार राईट मोर द विकेटनं. समोर फलंदाज एक विस्फोटक फलंदाज प्रथमेश सप्रा, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रथमेश सप्राला कोण विसरेल याच क्रीडांगणावरती त्याने 2 चेंडू 2 षटकार लगावले होते उंबरबेडे टीमच्या विरोधात आणि तोच सध्या फलंदाज स्ट्राईक इनवरती या. थोडंसं या ठिकाणी आज मात्र ढकमळत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू आणि आता पण पाहायला गेलं तर बॅटच्या स्लॉटमध्ये आज मात्र चेंडू प्रथमेश सप्राच्या येत नाही या. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु सरळ चेंडू शरीरावरती जाऊन धडलाय आणि फक्त तिकडे मिळाले ती एकच धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर ऑन द बोर्ड 33, लॉस ऑफ 1 विकेट. 33 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही आपण पाहतोय सागर कांबडीवरती पूर्णपणे आशा आणि या मॅचच्या संपूर्ण जबाबदारी सध्या तरी श्री सिद्धिविनायक काराव टीमवरती पाहायला मिळतोय. हा चेंडू बाची लिडिंग एज, परंतु शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू विकेट किपर बीट, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट आणि जा घडले काय मैदानाच्या आतमध्ये जणू काही इथे सागर कांबडीची जेल होती आणि तिकडे फक्त मिळाली ती एकच धाव. जेल झाली आहे त्या ठिकाणी ड्रॉप. खरं तर म्हटलं जातं ना एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे. खरं तर इथे सागर कांबडीची विकेट देखील मिळू शकली असती. थोडासा दबाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता, परंतु त्या ठिकाणी दोन्ही खेळाडूंना केलेली चूक ही महागात त्यांना पडू शकते या. कारण श्री सिद्धिविनायक काराव टीमचा तो कॅप्टन आहे आणि कॅप्टनवरती किती जबाबदारी असतात ना हे त्यांना माहिती आहे.
पुन्हा एकदा मग पाहतोय बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही या. खरं तर आज मात्र प्रथमेश सप्रा त्यांच्याकडनं संपूर्णपणे मी म्हणेन पूर्णपणे या ठिकाणी बॅटिंग करण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु बॅट आणि चेंडूंचा संपर्क होत नाही या. डॉट बॉल आलाय. पाहता पाहता 3 षटक झाले समाप्त आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या दाबून पोहोचली या तब्बल 1 बाद 34 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये फक्त अर्जुननं केलंय कमबॅक आणि धावा आल्यात फक्त आणि फक्त 6 धावा तिसऱ्या षटकामध्ये. तब्बल 4 ट्रॉफी आल्यात आणि आपण पाहतो पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहतोय भगवानजी निरगुडा जे पेशंट एक ग्रामसेवक आहेत आणि त्यांच्याच नावाची ही स्पर्धा आज पाहायला मिळते. ते देखील व्यक्तिमत्व भरपूर चांगले पाहायला मिळतात. एखाद्या गोरगरिबावरती अन्याय अन्न होऊन देणारे असे जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय भगवानजी निरगुडा साहेबांचा पण कटआउट पाहायला गेला. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. शेवटचं षटक आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय लोवर फुल टॉस होता. खरं तर मोठा फटका खेळायचं होता. अगदी आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज केशव कुऱ्हाडेला आपण पाहतोय ज्याने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. फलंदाज सागर कांबळीला जणू काही त्याच्या पायामध्ये बेड्या टोकून ठेवल्यात, कारण 2 षटकामध्ये सागर कांबळीला शांत ठेवलंय. याचा अर्थ चांगली गोलंदाजी या टीम जय मल्हार लवाळी या संघाकडे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी पडल्यानंतर त्याच रिझन जणू काही गोलंदाजी केली जाते. जणू काही बाट आणि पाठच्या मधून बॉल काढले जातात आणि तो निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज केशव कुऱ्हाडे पाहायला मिळतात. सुरुवातीचे दोन्ही चेंडू डॉट आलेत. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या फक्त धावा 34 धावफलकावरती पाहायला मिळते. या 4 चेंडूंमध्ये 8 ते 10 धावा बनवल्या तरी मी म्हणेन श्री सिद्धिविनायक काराव टीम हा फायटिंग स्कोर उभारू शकतो. फुल टॉस बॉल इथे बिग हिट केलाय, परंतु फटका फसलाय की प्रॉपर टायमिंग आहे, परंतु बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमा पार. A1 क्वालिटीचा मॅक्झिमम ठोकलाय फलंदाज सागर कांबळीच्या बॅटमधून हा षटकार आणि इथे पंच रेफर केलाय. कमरेपेक्षा जास्त वरती चेंडू आहे की नाही हे चाचपणी केली जाईल. खरं तर फुल टॉस बॉल होता त्यावरती मोठा फटका आलाय आणि आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर आमच्या ऑफिशियल अपडेटर बाला पारदे बाला भस्मा यांच्या माध्यमातून चाचपणी केली जाते आणि इथून कमरेपेक्षा वरती चेंडू आहे, म्हणजे अर्थातच हा चेंडू नो आहे आणि या चेंडूवरती ठोकलाय षटकार आणि येणारा चेंडू हा फ्री तर कायम असणारा. तर या ठिकाणी फलंदाज अगदी मी म्हणेन बाला भस्मा सर सुरुवातीला 2 चेंडू निर्धाव आले, परंतु तिसऱ्या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय, म्हणजे 1+6 अशा 7 धावा मिळाल्या. तब्बल धावा झाल्यात 41 फ्रीचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्रीचा बॉल आहे. अगदी आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला काढून सरसवले डीप फाईनला बॉल चाललाय सरळ दन दन करत, पण तो शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातो आणि पाहता पाहता या ठिकाणी पाहिलं गेलं तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय प्रथमेश सप्रा. दुसरा धक्का फलंदाज प्रथमेश सप्रा बॅक टू डग आउट. पण या ठिकाणी पाहिलं गेलं तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 43 लॉस ऑफ 2 विकेट 43 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये केशव कुऱ्हाडेने केलेली चूक ही त्यांना महागात पडू शकते.
पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, पण त्या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फक्त मनोज कांबळीचा त्या ठिकाणी फक्त एकच कॉन्सन्ट्रेट होता की फक्त सिंगल रोटेट करून देणं काम होतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये जणू काही एक धाबा लिया धावसंख्या दफलकाबाद आपण पद्धत 44 धाबा दफलकाबादी सागर कांबळीचा विचार केला तर 10 चेंडू 20 धाबा त्याच्या पाठमधून आल्यात आणि आपण पाहतोय नॉस्ट्राईक एंडवरती मनोज कांबळी आहेत दोन्ही बंधू तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता परंतु शॉर्ट फाईन लेगचा काढू सरसवला आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर फक्त मिळाली ते सिंगल धाव. कदाचित बाटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला असता तर आउट ऑफ द पार्क पाहायला मिळाला असता. प्रयत्न केले होते फलंदाज सागर कांबळीनं परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला नाही. तिथे एकच धाव आली. एका धावेच्या मदतीनं 45 धावा फलकावरती. शेवटचा बॉल हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे शपलवून खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही बॅटच्या वरून जाणारा हा चेंडू डॉट बॉल आलाय आणि पाहता पाहता इथून 4 षटक झाले समाप्त आणि 4 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री सिद्धिविनायक काराव टीमची 2 बाद 45 धावा धावफलकावरती. आता येणारे 24 बॉल विजयासाठी 46 धावांचं टार्गेट जे मल्हार लवाई टीमला सेट करावा लागेल जिंकण्याकरिता. ठोकुनीचे थँक्यू सो मच. मध्यंतर काळामध्ये आपण टॉस करू. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडनं ओमसाई वांगणी संघ आणि त्यांना फाईट करेल प्रत्येक 10 रोल टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेच टॉस बॉक्समध्ये यावा. आपण त्या ठिकाणी टॉस करतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या फेरीतील दुसरा सामना. ही मॅच देखील रफ टफ पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाऊ शकतो. बालासर कारण दोन्ही संघ भरपूर चांगले. दोन्ही संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईन त्यांची खूप खोल आहे आणि सध्या तर आपण पाहतोय खरं तर जे मल्हार लवाई टीम देखील त्यांना फाईट करणारच आहे कारण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. जे मल्हार लव्हाळी टीमचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. 46 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. सध्या आपण पाहतोय मनीष आणि त्यांच्या साथीने महेश
अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। 46 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे आणि 46 धावांचा पाठलाग करत असताना या कुठपर्यंत धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पण पाहतोय या स्पर्धेला मी म्हणेन नेता सन्माननीय आदरणीय नेताजी हजरा साहेबांकडनं मान ऑफ द मॅच ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून सुपूर्द केले गेलं। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। आपण पाहिलं तर समोरचा जो फार्म हाऊस पाहतो त्या फार्म हाऊसचे ओनर आपण या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना निश्चित रूपाने पाहणार आहोत। मोस्ट वेलकम साहेब, आपण आला असाल तर मुख्य व्यासपीठावरती यावा। आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सन्माननीय आदरणीय नेताजी हजरा साहेबांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे। आपण पाहतोय स्क्रीनवरती समोर जो फार्म हाऊस पाहतोय तर फार्म हाऊसचे ओनर आहेत नेताजी हजरा, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। अगदी अनंता निरगुड यांच्या एका शब्दावरती मान ऑफ द मॅच ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह त्यांच्याकडनं सुपूर्द झालं। त्यांचं या ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असणार आहे। मोस्ट वेलकम सर, आपण आला असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती, गोलंदाज तेज तर्रार वेगवान अर्थातच टीमचा कॅप्टन पहिल्या षटकामध्ये सागर कांबडी 46 धावांचा टार्गेट या ठिकाणी उभा केलाय। जे मल्हार लवाई टीमच्या विरोधात कशा पद्धतीनं या धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल। परंतु पहिलाच बॉल येथे लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑनला प्रथमेश सप्रा आहे त्यांच्याकडनं अजिबात चुका तर या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे आणि कदाचित पहिला चेंडू चांगली फील्ड झाली आहे आणि कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे। डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता करता सुरुवात तर भरपूर चांगली करून देत असताना पाहायला मिळाला आहे गोलंदाज सागर कांबडी, परंतु समोर फलंदाज महेश आहेत, एक मोठा खेळाडू सध्या त्याच्या नावावरती अनेकदा विक्रम आपण पाहतोय। परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी, जितका जबरदस्त फलंदाज महेश आहेत ना तितकाच चाणाक्ष गोलंदाज सागर कांबडी देखील पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल आलाय। दोन्ही चेंडू या ठिकाणी डॉट फेकत असताना गोलंदाज सागर कांबडी पहिल्या पिबनच्या षटकामध्ये जितक्या धावा येतील ना तितक्या धावा मात्र पुरेशा ठरू शकतात। पहा तुम्ही अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी अचूक टपाकीची गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जणू काही टाकली जाते गोलंदाज सागर कांबडीच्या माध्यमातून। तिन्ही चेंडू डॉट आलेत आणि आता दोन्ही खेळाडूंना इथे चर्चा करण्यामध्ये भाग पाडलाय गोलंदाज सागर कांबडीनं। फलंदाज महेशच्या बॅटमधून आत्तापर्यंत एकही धाव नाही आहे आणि सध्या तरी त्यांना धावांची गरज आहे। तिन्ही चेंडू डॉट आलेत। हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय तेज तर्रार वेगवान गोलंदाजी, 4 चेंडू डॉट आले। अजूनही जर 2 चेंडू टाकले डॉट तर या स्पर्धेमध्ये एक नवा विक्रम सागर कांबडी रचू शकतोय आणि हा इतिहास मैदानावरती पुन्हा एकदा जो करू शकतो का। 4 चेंडू डॉट आलेत, पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय। चेंडू पडल्यानंतर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आता संघाचा अकाउंट ओपन झालंय। पालापासून सर एकच सांगेन, धावा कशा येऊ द्या फक्त धावा येणं हे महत्त्वाचं आहे आणि सध्या तरी जे मल्हार लव्हाळी टीम सध्या तरी मी म्हणेन थोडीशी बागपडला नेऊन टेपवली आहे, कारण फलंदाज महेश हा फलंदाज प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाला थोडंसं अपयश या ठिकाणी पाहायला मिळतोय। अगदी पाठ आणि चेंडूचा संपर्क होत नाही आहे। डॉट बॉल येतात, सुरुवातीचे 4 चेंडू डॉट आलेत, 5वा चेंडू आता थोडासा खराब पाहायला मिळाला आहे आणि अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत। शपलून खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं बॉलला पाठवलाय, आउटफील्ड खूप फास्ट आहे, बॉल सरळ चाललाय सीमा पार। 46 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाज महेशच्या बॅटमधून आलाय हा 5व्या चेंडूवरती दणदणीत चौक। थँक्यू। इथे 5 धावा दाफळगावरती हा चेंडू बादच्या स्लॉट मध्ये खडे खडे स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हरी, स्टँड अँड पॅच, बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा पार। A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार।
थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवातीला 4 चेंडू डॉट आले होते. असं वाटलं होतं की या षटकामध्ये फक्त अवघ्या 2 ते 3 धावा खर्च करू शकतो गोलंदाज सागर कांबडी, परंतु शेवटचे 2 चेंडू हे भरपूर मोठमोठे फटके पाहायला मिळाले. फलंदाज महेशच्या बॅटमधून धावसंख्या दाफलगावरती 11 पाहायला मिळते. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी लागणारी धावसंख्या जे मधला लवाडी टीमला 35 धावा अजूनही करायच्यात. मॅचमध्ये अजूनही रंगत आहे. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतो या ठिकाणी पाहिलं गेलं तर 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. चला पण या ठिकाणी टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये एका साईडने प्रत्येक 11 धारोळ टीम आणि त्याच्या अगेन्स्ट ओमसाई वांगणी टीम, दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेचच टॉस बॉक्समध्ये स्थानबंद व्हायचं आहे. तिथे टॉस संपन्न केला जाईल. या ठिकाणी प्रत्येक 11 धारोळ टीमचे कॅप्टन आलेत. विवेक इंदोळा. चला ओमसाई वांगणी टीमचे कॅप्टन लगेचच या. आपण त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. आपल्याकडे वेळ फारसा कमी आहे आणि कमी वेळामध्ये आज मात्र आपल्याला अजूनही सामने भरपूर कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आपण लगेचच या टॉस बॉक्समध्ये पुढे एकदा मॅचकडे वळूया. 18 चेंडू 35ची गरज आहे. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता, हुक केला डीप मिड विकेट रिजनला. खेळाडू सज्ज आहेत, फक्त मिळाली आहे तिकडे एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 पाहायला मिळते. तास दरम्यान विनंती करेल या स्पर्धेचे सर्वस्व प्रवीण निरगुडांच्या शोभास आपण टॉस करतोय. 16 धावा दाफलका 12 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. या षटकाला जशी सुरुवात झाली आहे गोलंदाज आपण पाहतोय अजय टोपलेला आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू, सर्व गुण संपन्न, एक अष्टपैलू खेळाडू तो देखील आहे. परंतु आज त्यांना संधी मिळाली नाही आहे. परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून त्यांना ती कामगिरी पूर्णपणे चोखपणे पार पाडावी लागेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सागर कांबडीला पाहिला. हा चेंडू आपण पाहतोय अगदी बैठे शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. या डॉट बॉल आला आहे. सुरुवातीचं आपण पाहिलं आत्तापर्यंत महेश या फलंदाजानं 5 चेंडू डॉट खेळला आहे, परंतु त्याच्या बॅटमधून हव्यात तितक्या धावा आला नाही आहे. टॉस केला जातोय. टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय प्रवीण निरगुडांच्या शुभ असते. ओमसाई वांगणी त्याच्या अगेन्स्ट टीम आहे. प्रत्येक 11 धारोळ टीम. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाहीये आणि वारंवार या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू खेळले जातात. टॉप पर्सेंटेज मी म्हणून जास्तीत जास्त टाकावं लागतील श्री सिद्धिविनायक काराव टीमला, कारण इथे पाहिलं तर सध्या तरी विकेट आली नाही आहे तरी चालेल, परंतु जास्त चेंडू त्यांना डॉट फेकावा लागतील. 15 बॉल आणि आता 34ची गरज. एक डॉट बॉल आला तर मी म्हणेन पूर्णपणे या मॅचमध्ये ते पकड मजबूत निर्माण करू शकतात श्री सिद्धिविनायक काराव टीम. परंतु सध्या तरी आता डॉट पर्सेंटेज जास्त टाकावं लागतील. चेंडू डॉट आले तर ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी विकेट देखील मिळणार आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती अजय टोपले. पुन्हा एकदा आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू खरं तर बॅटपासून लांब ठेवले जातात आणि त्याचा एकमेव फायदा होत असताना हे ते श्री सिद्धिविनायक काराव टीमला आणखीन एक चेंडू डॉट आला. तास दरम्यान आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती ग्रामपंचायत कारावचे विद्यमान उपसरपंच धारोळ गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय नंदूदादा शेंडे साहेबांचं आगमन झालं गेलं आहे. त्यांचं देखील ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज मात्र त्यांचा देखील संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. जे खरं तर ग्रामपंचायत कारावचे विद्यमान उपसरपंच साहेब आहेत आणि आज मात्र त्यांचा संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि ते सगळे खेळाडू नेहमीच त्यांच्या नेतृत्वाखाली खेळत असतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी स्लोवर गतीचा बॉल. पहा तुम्ही गोलंदाज अजय टोपलेकडे कमबॅक कसं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला सागर कांबडीने कमबॅक करून दिला, परंतु आता त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी सध्या तरी अजय टोपले करतोय. व्हॉट अ परफॉर्मन्स, जबरदस्त गोलंदाजी. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर 5 चेंडूंमध्ये अवघ्या 1 धाव त्याने खर्च केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडले काय. फलंदाज आपण पाहतोय महेशच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या बॉलवरती
हा षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळेल 18 धाबा दाफलकावरती येणारे 12 चेंडू विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. कांबडीनं कमबॅक केलं तर श्रीसिद्धी विना कार आउट टीम हे विन होऊ शकते. परंतु सध्या तरी फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती एक विस्फोटक फलंदाज मनीष, लेफ्ट हँडेड फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमीच घातकी मानले जातात. शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर चेंडू पहा तुम्ही, वळण घेणारा बॉल होता आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल का, परंतु या ठिकाणी पंचामाला सांगत असताना चेंडू पडल्यानंतर व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. यस, इथं रिव्ह्यूची मागणी मैदानाच्या आतमध्ये अंपायरने केली आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी बॅटच्या स्लॉटमध्ये आहे की अवे फ्रॉम द बॉडी इथे पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो चेंडू रिलीज या ठिकाणी करत असताना राकेश कांबडी सफल झाले होते. फलंदाज मनीष नाही, हा चेंडू डॉट असणार आहे, वाईट नाही आहे, डॉट बॉल. इथून आपण पाहिलं गेलं तर सफल झाले होतं अगदी जे आपण पाहतोय जी सीमारेषा त्याच्या आतमधून हा चेंडू रिलीज झालाय आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. तुम्ही कधीही हा क्षण पाहू शकता. क्लॅरिटी विथ क्वालिटी, दूध का दूध पाणी का पाणी. सफल खेळत परंतु शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला पाठवले सरेल डीप फायला, बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचं डिसिजन. यस, इथं 4 धाबा आणि या 4 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 22 धाबा दाफलकावरती. 10 बॉल आता विजयासाठी 24 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता हे षटक भरपूर महत्त्वाचं आहे. गोलंदाज राकेश कांबडीने जर कमबॅक केलं तर कदाचित पुन्हा एकदा मॅचमध्ये पुनरागमन ते करू शकतील. परंतु फलंदाज आपण पाहतोय मनीष जो सध्या तरी हार मानायला तयार नाही आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाहीये. कदाचित इथे बॅट चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉटचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज या ठिकाणी टाकावं लागतील. 9 चेंडू 24ची गरज. अजूनही मॅच संपलेली नाही आहे कारण 9 चेंडू 24 धावा होऊ शकतात. आम्ही 6 चेंडू 36 धावा होताना देखील पाहिल्यात. 6 चेंडू 20 धावा होताना देखील पाहिलेत. परंतु 6 चेंडू एक धाव कधी कधी होत नाहीये मॅचमध्ये, हेच तर गणित आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर तेज तर्रार वेगवान गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आता समीकरण राहिलंय 8 बॉल 24.
कंपल्सरी 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ठोकावेच लागतील. 8 बॉल आणि आता 24ची गरज. समर फलंदाज लेफ्ट हँडर फलंदाज लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 8 बॉल 24ची गरज. पुन्हा एकदा शफल झालेत. आता बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनीष ऑन फायर सिक्सर. चला माचा रेदन तुम्ही तोडू नका. धावसंख्या दफलकावरती 28 धावा पाहायला मिळतात. 7 बॉल आता 18ची गरज. या चेंडूवरती निर्धावाला तर मॅचमध्ये भरपूर मजा येणार आणि हा चेंडूवरती जर षटकार नाही तर चौकार आला तर मॅच खुली होऊ शकते. 7 बॉल 18ची गरज आहे. जिथे 8 बॉल 24ची गरज होती त्यानंतर आपण पाहतोय या प्रत्येक 11 धारोळ टीमचे कॅप्टन अर्थातच अविनाश गुटे यांचं आगमन झालं गेलं. आज मात्र त्यांचं संपूर्ण पाक टीम पाहायला मिळेल आणि आज मात्र अविनाश गुटेने एक मनामध्ये स्वप्न बाळगलं आहे की एक जरी ट्रॉफी इथून घेऊन जायची. आणि सध्या तरी आपण पाहतोय पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण तो निर्धाव चेंडूची सांगता आली. आता इथे समीकरण राहिले 6 बॉल 18ची गरज. आता इथे दबाव दबाव आणि दबाव जमाची बाजू आहे की सध्या तरी सिद्धिविनायक काराव टीमला हा सामना जिंकणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण सामना जिंकला तर आपण दुसऱ्या फेरीमध्ये असणार आहेत आणि सामना जर गमावला तर आपल्याला थेट घरचा रस्ता पत्करावा लागेल. या स्पर्धेसाठी तुम्हाला 365 दिवस वेट आणि वॉच करावाच लागेल. 6 बॉल 18ची गरज आणि एकच सांगेन बालाभस्मा सर आता हवेच्या विरोधात त्यांना षटकार ठोकायचे मध्ये. अर्थातच आता इथे युक्तीचा नाही तर ताकदीचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ठोकोडीचे पहिल्याच बॉलवरती धमाका फलंदाज महेशच्या बॅटमधून चौकार. हो थँक्यू. या ठिकाणी खरं तर चिंचवली संघ देखील उपस्थित झालाय. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहज मनपूर्वक स्वागत असणारा. पुन्हा एकदा मग पाहतो हलक्या हाताने चेंडूला कट करायचं होतं. फक्त बॉलला दिशा देण्याचं काम करायचं होतं परंतु त्या ठिकाणी फलंदाज महेश आहे. डॉट बॉल आलाय. सुरुवातीचे आपण सर बालाभस्म पाहिल्यानंतर आतापर्यंत मी म्हणेन महेशनं 6 ते 7 चेंडू डॉट खेळलाय. 13 चेंडू 20 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये आणि कदाचित मी म्हणेन डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. एक डॉट पर्सेंटेज इथे श्री सिद्धिविनायक काराव टीम जिंकू शकते. आता बॉल राहिले 3.
त्यामध्ये करायच्या 14 धावा. काल देखील सामना तशाच पद्धतीने पाहायला मिळाला होता. 10 चेंडू डॉट खेळत असताना पुन्हा एकदा शफल झालेत. डीप फाईलला बॉलला पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज महेशच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती 36 पाहायला मिळते. 2 चेंडू 10ची गरज. 46 धावा बनवायच्यात. खरं तर या चेंडूवरती जर षटकार किंवा चौकार आला तर मॅच पुन्हा एकदा पुनरागमन करू शकते जे मल्हार लवाई टीम. हा चेंडू भरपूर महत्त्वाचा. सध्या तरी आपण पाहतो खेळाडू कक्षामधनं जे मल्हार लवाई टीम एकच म्हणत असेल की देवाला साकडे घालत असेल की या चेंडूवरती षटकार आला किंवा चौकार आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतो. कालच्या दिवसामध्ये पाहिल्यानंतर अविनाश गुटे सर 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज होती. स्वरा 11 मामुचवाडी टीमला आणि जांभिवली ठाकूरपाडा टीम त्याच्या अगेन्स्ट होता. खरं तर 1 चेंडू 8ची गरज होती. तो चेंडू सरळ बॅटमध्ये टाकायचा होता परंतु चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकच्या खूपच बाहेर 1+1 अशा 2 धावा मिळाल्या आणि 1 चेंडू 6ची गरज असताना स्ट्राईक एंडवरती तुकाराम बांगारे होत्या. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडूने सरळ सीमा पार. तिथे खरं तर स्वरा 11 मामुचवाडी संघ विन झाला होता. हे क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाही. बॅटची कडा आणि मैदानाच्या आतमध्ये घडले काय. यस्टनच्या पाठीमागे अत्यंत आमच्या जवळचे मित्र विजय डोके टीपला येईल. फलंदाज फेल. एक बॉल आता 10ची गरज. कदाचित या चेंडूवरती एखादा चमत्कार घडला आणि त्यावरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा आपण पाहतोय जे मल्हार लवाळी टीम पुनरागमन करू शकते. खरं तर महेश स्वतःवरती नाराज कारण त्याने आतापर्यंत 11 चेंडू डॉट खेळलाय. 1 बॉल 10ची गरज. फुल टॉस बॉल होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मनोज उघडे मनोज कामडी त्या ठिकाणी होते आणि भरपूर चांगली फील्ड पाहायला मिळाली. एकातर्फी हा सामना जिंकलाय. मी म्हणेन 10 धाबेनं हा सामना जिंकलाय. इथे श्री सिद्धिविनायक काराव टीमनं पुढील वाटचालीसाठी श्री सिद्धिविनायक काराव टीम तुम्हाला बेस्ट ऑफ लक. हार्ड लक टीम. जे मल्हार लवाळी टीम सामना कुठे तुम्ही गमावलाय. महेशनं आत्तापर्यंत 11 चेंडू डॉट खेळल्याने त्यातून तो सामना गमावा लागलाय. हार्ड लक जे मल्हार लवाळी टीम. ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून खरं तर आपण पाहिलं गेलं तर 21 धावा तो ठरलाय
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल 3 चौकार 2 षटकार आणि 16 चेंडू 11 चेंडू आणि 21 धाबा.